इथून आता गेला कुठं बाबा नवरा निघून शिर आता या डांबरीला कुठं जाव बसली आपल्या झाडाखाली निवांत पानं येते ती जाते ती आधीच काय कळत नाही मला कुठं गेलं तर आता येतो म्हणून शिना गेलं तर काय बायका किती म्हणून गेलं सूड फिडून घरला कुणा ठेवाय असं जर केलं तर काय खरं नाही मग तर दाबल्याशिवाय सोडणार नाही दाब झालं बसली आता येतील मग येतील अजून पत्या नाही कुठं गेला बाबा निघून शिनाला गेला प्यायला कुणा ठेवाय कुठलं कामाला चाललंय कुठलं काम नीट केलंय असं तर नाहीच वैताग वाडी एक तर ऊन पडलंय पाणी नाही काय नाही पोटाला अन्न नाही पाणी नाही दाताचं पाणी गिळत बसायचं येते त्या गाड्या जाते त्या नुसतं बघ दुसरी चला झालं ना तुमचं पुरका लवकर दुसरी तर गाडी मित्रांनो आज आहे अमावस्या आहे ना आज अमावस्याचं आम्हाला निमंत्रण आलंय कुठलं निमंत्रण आलंय नेमकं बोलवलंय कुठलं बोलवणं आलंय सांगचाल का नाही आता तू सांगते म्हणल्यावर तूच बोलायचं आता मी कसं सांगायचं अर्धी माहिती तू कशी काय देते 2 ठिकाणचं निमंत्रण आलंय आवाज सांगा की तुमच्या तोंडनं नेमकं कुठलं निमंत्रण आलंय कुठं बोलवणं आलंय कुठं बोलवलंय कुठं जायचं आहे कुठं नाही जवळ आहे का लांब आहे ती पण सांगा. लांब जायचंय चांगलं घरापासून 100 किलोमीटर लांब जायचंय बा. एवढं लांबचं बोलवणं आलंय ती पण अर्जंट सांगितलंय लवकरात लवकर या औ हा लवकरात लवकर आता निघायचंय करणं तुम्हाला तिथे गेल्यावरच आम्ही कुठं चाललोय कुठं नाही ते सगळं दाखवतो सगळं काय असेल ते नीटनीटकं दाखवती बघा काय असं म्हणजे सांगत नाही असं नाही सगळं नीटनीटकं सांगणार आहे आता निघाली या जायला कमीत कमी तास 1.5 तास लागणार आहे होय 2-2.5 तास जाते दोन बघा ह्याने 2-2.5 तास म्हणते मी तास 1.5 तास म्हणते या सांगोल्यापासून चांगलं किती किलोमीटर जायचंय 60 किलोमीटर जायचं 60 किलोमीटर जायचं सांगोल्यापासून पुढे 60 किलोमीटर ऊन तर असलं पडतंय लाही होती जीवाची आता ही काय करते ते काय माहिती गाडी दामान चालवते ते का फास्ट चालवते ते माहित नाही बसायचं काम करायचं आपलं मागं नीटनीटकं आहे का नाही कशाला बसायचंय घरीच बसलं तर नीटनीट आपलं होत नाही का अरे लय मोठा कुठं झाला काय झालं चप्पल तुटली आठवणी कसं जायचं होय चप्पल माझी तुटली कुठं आहे ती पण माहित नाही म्हणा अहो ती तुटली त्यामुळे मी कुठे टाकली ती पण ध्यानात नाही तिकडे मकडे आहे का घेऊन नवी चला आता चला मग, बर चला, बर बर पटापट चला चला. हात धुवायला चालली होय मला वाटलं एवढं नळाचं पाणी वाहतंय म्हणल्यावर एवढे धगीत आंघोळ फिंगोळ करते गाई हा तुम्ही खाना एक बुटकाडी नाही पाणी लय नाही ग कमरे एवढं असेल नाही येड आहे काय पाणी मुलकाच आहे कमर एवढं आहे काय नाही तर तू आज जाऊन बघ तर लय शाने गेलं पाणी लय हाय बाया उन्हानं लय येडे व्हायला लागलं म्हणून म्हणलं जरा हात पाय गार करा पाणी नुसतं काचवणी धारायचं नळाचं पाणी आहे काचवणी काय झालं पाण्याला पाणी इतकं निर्मळ आपण सुद्धा नाही माहित आहे का आपण स्वच्छ वरण आहे आज किती घाण आहे तुम्हाला तर माहित आहे का काय मला माहित नाही मी तर स्वच्छ आहे वरनं बी आहे ना आतनं बी कोण आहे पाण्याला नाव ठेवायला लागला या जाचाल खाली तसंच आहे आता तू पाय गार करायला लागली म्हणलं मी म्हणलं जरा गार करावं पाय मग असं बसून करा घ्यायचं गार कसं आहे बसायला फिसायला गोड झाराई असू दे आपण असं जर बसत उठत म्हणल्यावर देवापर्यंत कधी जायचं अहो ऊन लय पडले मला तर काहीच कळलं नाही काय नाही उठा उठा चला गाडी होती तर वर उन्हात उभा आहे तिथं घराजवळ जर नळ असता तर लय भारी झालं असतं घरापासून लय लांब आहे मग आपली मका जळली येते सायपन करून पाणी नेलं असते नेलं असतं का? मग घरापासून लय लांब आहे नळ ह्याचं पाणी थोडं तर आपल्या हिरीला आलं पाहिजे ना काय तर असं आहे का हाय की पाईपलाईन करायची का? काय नाही जेसीपी नळ फोडायचा इकडं लोंढा मग आपल्या घरापर्यंत येतोय आपल्याला नीती धरून शिना उरक चल नाही तिथं पाणी दिसली बसते माझं पण खिलोडीतनं असं पाणी वाहतंय माहित आहे कसं पाणी वाहतंय फक्त एवढंच दुःख आहे की माझ्या खिलोडीतनं पाणी वाहतंय पण घरी काय पाणी येत नाही घरी न शेताला येत नाही शेताला मग पाणी घरीला येत काय नाही. घर आपलं पाण्यात बुडवायचं आहे का शेताला माझ्या पाणी येत नाही बा पाणी बसावं का घरच्याला येईल की एक दिवस असं पण येईल की आपलं ही पाणी आहे आपल्या आपल्या रानात येणार हम्म. पण ती यायला योग आहे जरा योग आहे जरा वेळ आहे थोडा टायमिंग आहे तसं भरून चालतोय नळ ऐन उन्हाळ्यात असं पाहिजेलच हो असं पाहिजेलच आहे आमच्या गावाकडनं तिथे माळरा नाही सांगून तालुक्यात गाव आहे पाणी नाही पाण्याची काय सुद्धा कमी नाही बघा कसं वाटतंय पाणी तर चला मित्रांनो चला जाऊया मित्रांनो यांना लय उशीर झालाय चला पटापटा गाडी चालवायचंय झळया लागते ते त्यांना ऊन लागतंय लय चला म्हणली बरं गाडीला एक हार घेतला आहे का नाही म्हणला गाडीला हार पण घालावा थांबाव जरा कारण की यांचं मित्र यायला लागले तर थांबा म्हणलं म्हणून थांबलो इथं मग म्हणलं चला गाडीला एक हार घ्यावा मस्तपैकी आहे का नाही
चाललोय चांगल्या कामाला म्हणल्यावर पाहिजे ना. पाहिजे का नाही. होय. गाडी पण आपली चकाट दिसते एकदम. कधी जाईन झाले आहे ना. ऊन लागतंय परत लवकर ये चाललोय लय ऊन लागायला लागलं म्हणून इथं जरा झाडाच्या सावलीला उभा राहिलोय. कसं होतंय बाय मग ऊन काय म्हणतंय. तरी पण जायचं आहे का नाही. फिरायचं म्हणलं की बाय म्हणलं की तयार होती रेडी चलाच लगे. कुठं थांबाय नको काय नको. मग कुठं चाललोय आता एवढ्या मोठ्या हायवेनं मागं वाहनं किती चालली ती कुठं निघालोय आपण. फिरायला नाही लागला हौस ना. असल्या उन्हाच्या राटात फिराय नाही तर कुठं चाललोय सांग की आज. आज कुठं चाललोय तुम्हाला माहित ना. तू सांगती म्हणली होती मग सांग की कुठं चाललोय. आरवाडीला चाललोय आज. हिला सकाळ लवकर उरक म्हणलं होतं उन्हा तानाचं आपण आलो असतो. आता ऊन कसलं पडलंय कडाक्याचं झळ्या नुसते चालते त्यांना असल्यात म्हणती चला आता फास्ट चला. आता ती कोंबडं त्यांना खाई घेऊन चालली आज आमुष आहे म्हणल्यावर कोंबडे घेऊन चालली म्हणजे त्यांना म्हणायचं आहे तुम्ही कशाला नेताय द्या आम्हाला. आपण पण काय करू देवाला जाऊ देवाच्या पाया पडू. बर तिथंच थांबून काय आम्हाला जेवायला. तो काय आणली मग ताट पातेल टपारक काय सगळं आणलं. मग तिथं गेल्यावर मागत बस काय मी बसतो कुठल्या तर झाडाखाली मागून गोळा करून आणून दे. गोळा करून आणून तुम्हाला देऊ काय. काय हुशार माणूस आहे असं. आता देवाला चालली कुशाल म्हणते तिथं बसू. घेऊन चेष्टा केली चेष्टा करते. रस फीस पात्याला म्हणलं करत्याला तर पाण्याची बाटली घेतली. रसापेक्षा पाणी पचतंय उन्हाचा रस पचत नाही. थोडं गव्हाना पाणी पिलं तर तेवढंच तोंड ओलं राहतंय. रस पिलं की परत अजून ताण लागते पाणी पी वाटतं. पाणी पी वाटत नाही रस पी वाटत नाही. पैसे ना यांचं काय बोलत नाही. मग काय उरक की कधी जायचं कधी सांग बरं तू. रस पाजा बघा सांगते डोकं आपल्या त्याशिवाय डोकं काय शांत होत. रस कुठ तर पाजा. ही गाडी जोडीदार बघा काय नाही सगळे या मागं राहते ते एकदा पुढे जाते ती. यांचा मेळ नाही ना आमचा मेळ नाही. देवाला आम्ही जातोय किती वाजता हेच आम्हाला माहित नाही. जाऊ चला चला जाऊ आता. इथून आता गेला कुठं बाबा नवरा निघून आता या डांबरीला कुठं जाऊ. बसले आपल्या झाडाखाली निवांत. पानं येते ती जाते ती आधीच काय कळत नाही मला. कुठं गेलं तर आता येतो म्हणून ना गेलं तर काय बायका किती म्हणून गेलं सूड फिडून घरला पुन्हा ठेवाय. असं जर केलं तर काय खरं नाही. मग तर दाबल्याशिवाय सोडणार नाही. दाब झालं बसली आता येतील मग येतील अजून पत्या नाही. कुठं गेला बाबा निघून शिनाला गेला प्यायला पुन्हा ठेवाय. कुठलं कामाला चाललंय कुठलं काम नीट केलंय असं तर नाहीच. बायका वाडी एक तर ऊन पडलंय पाणी नाही काय नाही पोटाला अन्न नाही पाणी नाही. दाताचं पाणी गिळत बसायचं येते त्या गाड्या जाते त्या नुसतं बघत बसती याड लागलेल्या माणसावर. असं असतंय नाही कुठं. घरीच जाऊ द्या घरी गेल्यावर दावती नमुना कसा आहे लय मजा लागू द्या.